ओके मित्रांनो, सर्वात अगोदर BS स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन 2024-25 या वर्षासाठी RT ॲक्टनुसार 25% आरक्षणाचं ॲडमिशन होणार आहे इंग्लिश मीडियममध्ये. ते कशा पद्धतीने केले जाईल, त्यासंबंधी न्यू अपडेट आलेली ती कोणती आहेत आणि त्यासंबंधी इतर महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टीसंबंधी आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण education.maharashtra.government.in ही वेबसाईट आपण क्लिक केली की आपण या पद्धतीने त्यांच्या पेजवर येणार आहोत. आपण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की खूप लोकांनी विचारलं होतं की 2024-25साठी विद्यार्थ्यांची ॲप्लिकेशन जे भरायचे म्हणजे रजिस्ट्रेशन करायची त्यासाठी त्या सुरू झालेली आहे किंवा नाही, झाली असेल ती कशा पद्धतीने करायची, त्यातले नवीन बदल काय आहेत, काही अडचणी आल्या असतील तर काय करावं. तर मित्रांनो, सर्वात अगोदर ही जी प्रक्रिया असते RT ॲक्टनुसार विद्यार्थ्यांचे जे ॲडमिशन होतं 25% अंतर्गत हे 5 टप्प्यामध्ये होत असते. एकूण त्यापैकी सर्वात पहिला टप्पा जो असतो तो स्कूल रजिस्ट्रेशन असतो आणि दुसरा टप्पा जो असतो तो असतो स्टुडंट रजिस्ट्रेशन. या स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे असतात त्यांचे पालक इथं अर्ज करत असतात. त्यानंतर मग लॉटरी बेस सिलेक्शन होत असते आणि या पद्धतीने सर्व प्रक्रिया हळूहळू एक टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचत असते. आणि या सर्व टप्प्यापैकी जे पहिलं काम आहे स्कूल रजिस्ट्रेशन हे दिनांक 4 मार्च 2023 सुरू झालेले आहे. आता हे जोपर्यंत होत नाही, सर्व शाळांचे रजिस्ट्रेशन 100% पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन सुरू होणार नाही. त्यासाठी जे शाळा असतील त्या शाळांनी आपले रजिस्ट्रेशन अचूक पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी ते कशा पद्धतीने करायचे हे शिक्षकांना जाणून घ्यायचे असेल तर स्कूल रजिस्ट्रेशनसाठी इथं क्लिक हिअर टू डाउनलोड हे ऑप्शन दिसते, इथं क्लिक करा. इथे एक आपला PDF शो होणार आहे. या PDF सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी याची डिटेल मराठी भाषेमध्ये दिली ती. सर्वात अगोदर कोणत्या टॅबवर जायचं, त्यानंतर तिथं कोणती टॅब सिलेक्ट करायची, कोणत्या टॅबवर कोणतं काम करायची ही सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फक्त आपल्या माहितीसाठी आपल्याला पाहिजे असेल तर आपण इथून पाहू शकतो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, स्टुडंट रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं यासंबंधी माहिती मिळवायची असेल तर याच ठिकाणी वरती बघा आपल्याला पॅरेंट्स मॅन्युअल दिलेलं आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे एक PDF या पद्धतीने मॅन्युअल ओपन करून आपण सर्व माहिती मिळवू शकतो, पूर्वतयारी करू शकतो आणि कोणीही आपल्याला विचारलं तर आपण त्याला मार्गदर्शनसुद्धा करू शकतो. हे बघा इथं वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला पोर्टलवर काम करायचं आहे त्यासंबंधी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली. थोडाफार चेंजेस झाला असेल कारण की PDF 2-3 वर्ष मागची, पण जास्त काही बदल झाला नसेल. तरी काही अडचण आली विद्यार्थ्यांची किंवा आपल्या पाल्यांचे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचे असते किंवा शिक्षक म्हणून आपल्याला कोणी विचारले तर आपल्याला बेसिक कन्सेप्ट तरी क्लिअर असला पाहिजे की हे कशा पद्धतीने करतात, यासाठी काय नियम आहे, काय क्रायटेरिया आहे, ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, मग त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यावर्षी एक बदल झालेला आहे. तर तो कोणता बदल झालेला आहे की ॲडमिशन घेताना ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या प्रायव्हेट शाळेच्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर कधी सरकारी शाळा असेल, शासकीय आणि अनुदानित शाळा असेल तर त्या प्रायव्हेट शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार नाही. हा बदल झालेला आहे. आता याविषयीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन जेव्हा ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आपल्याला मिळेल. ओके, तर आमच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता. तिथं कॉमेंटद्वारे प्रश्न विचारू शकता, 100% आपल्याला रिप्लाय मिळेल. आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, तिथं आपण जॉईन होऊ शकतात. राज्यस्तरीय न्यू अपडेट आपल्याला पहिल्या दिवशी मिळणार आहे. ओके, त्यानंतर या पेजवर भरपूर इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे की जी आपण वाचू. इथं बघा, जी आपण वाचून बहुतेक गोष्टी आपल्या कन्सेप्ट इथं क्लिअर होणार आहे. तर त्यासाठी इथं बघा पालकांसाठी सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी सर्व पालकांनी किंवा शिक्षकांनी एक वेळेस हे प्रश्न रीड करा. मी ही PDF आपल्या ग्रुपवरसुद्धा सेंड करून देईल. त्यानंतर मग या ठिकाणी बघा इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट ही टॅब दिलेली आहे. या टॅब अंतर्गत आपल्याला कोणते डॉक्युमेंट आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी आवश्यक आहेत, आधी द्यावे लागतील किंवा कोणते डॉक्युमेंट नंतर द्यावे लागतील, त्याची सर्व इन्फॉर्मेशन इथं दिसणार. म्हणून या ठिकाणी क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला बघा ही जी PDF ओपन होती, या PDF अतिशय डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की दिव्यांग मुलांसाठी, वंचित जात संवर्गातील जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी किंवा इतर संवर्गातील विद्यार्थी, अनाथ बालके, घटस्फोटित महिला, इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने क्रायटेरिया आहे, त्यांच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील, त्यांना कोणती फॅसिलिटी आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन या PDF दिलेली आहे. ही PDF मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करणार. आपल्या माहितीस्तव वाचणं आवश्यक आहे. एक शिक्षक म्हणून आपल्याला सर्व माहिती असणं आवश्यक आहे. ओके, आता जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा आपल्या ग्रुपवर कळवलं जाईल. त्यासाठी एक व्हिडिओ डिटेल इन्फॉर्मेशन आहे कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचे ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकतो. ओके, परत चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.